अरे गळ्यात घातलेल्या त्या भगव्याची तरी लाज ठेवायची होती रे. सामाजिक अधपतन किती रसातळाला गेलंय हे बघायचं असेल तर 32 शिराळा जत्रेतील बिभत्स नृत्य करणाऱ्या नृत्यांगना आणि त्यांच्या ठेक्यावर नाचणारी ही तरुणाई बघा. काय भविष्य असणार आहे या महाराष्ट्राचं देवालाच ठाऊक. युवकांच्या लैंगिक भावना उत्तेजित करणाऱ्या अदाकार्या आणि हावभाव किळसवाने आहेत. आराराबांनी 4 भिंतीच्या आतलं डान्स बार बंद केलं होतं. आज त्याहून बिभत्स प्रकारचे नृत्य भर चौकात होत आहेत आणि पोलीस प्रशासन अशा कार्यक्रमाला परवानग्या देऊन फक्त बघ्याची भूमिका पार पाडत आहे. या तथाकथित नृत्यांगनांना जर वाटत असेल की त्या खूप थोर कार्य करत आहेत, तर मग आईबापाचं नाव आणि आडनाव का बरं बदलून खोटारड्या नावानं प्रसिद्धी मिळवतात? त्यांनाही ठाऊक असतं ते जे करत आहेत ना ते समाजहिताचं कार्य नाही. 5-10 ठुमक्यासाठी 2-4 लाख मोजायचं आणि गल्ला भरून भरदिशीने उडून जायचं. मग नादावलेली युवा पिढी नासून मिली तरी चालल, त्यांना त्यांचं काय. पोरांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. अरे शिवरायांच्या महाराष्ट्रात बाया नाचवल्या जात नव्हत्या, बाया वाचवल्या जात होत्या. तुमच्या वैयक्तिक नादापायी येणाऱ्या पिढीचं नुकसान करू नका. आपला धर्म संस्कृती बुडवायला बाहेरच्या कुणाची यायची गरज नाही रे. देवादिकांच्या कार्यक्रमात बाया नाचवणारेच त्यासाठी पुरेसे आहेत. सरकारला हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्रात अशा कार्यक्रमांना बंदी घाला आणि युवा पिढी वाचवा. जय शिवराय.